सत्यतेला यावा याला शास्त्रीय कारण याच्यातील जी जैवविविधता आहे ती प्रोटेक्ट होत राहते. पुन्हा नदीला येणं हे जिवंतपणाचं लक्षण, पण त्याला काहीतरी प्रमाण आहे. महापूर कधी येऊ नये. पूर म्हणजे कसं बाहेरच्या पद्धतीचं आपण नदीच्या काळची जमीन त्याच्या पाणी थोडंसं बाहेर येणं त्याच्यामध्ये बदल होणं हे नैसर्गिक चक्र आहे. लक्षात परत मी सांगतो कोणी जर त्याच्यामध्ये गैरसमज करत असेल पूर हा नदीला अत्यावश्यक शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक. पूर म्हणजे काय नदी बाहेर पाणी येणं, पण त्यामध्ये महापूर म्हणतो एक लिमिट्सच्या बाहेर जाऊन पाणी येणं ह्याला आपण महापूर. थोडीशी कन्सेप्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण बाहेर होतो आता 21 जुलै 2021 ची रात्र पाऊस चालू होता. रात्रभर रेग्युलरली पाणी चालू होतं. मला वाटतं आमचं दुकान बाजारपेठेमध्ये आहे. माझ्या कास्टमध्ये पाऊस सांभाळतो. दुसऱ्या भावाचं पण दुकान तिथे आहे. 3 वाजताची वेळ होती. आईने उठवलं. आईने स्वतः मी उठलं उठ आणि दुकानात पाणी गेले. आता आपण नुसतं भावाचं याच्यात काम करत नाही. गेलो बाजारात पाहिलं बाजाराची अवस्था बिकट पाणी थोड्या थोड्या 3 वाजता 4 वाजता पाणी थोडं वाढत होतं. असं पाणी वाढत असताना भावाच्या दुकानाचं सामान वगैरे काढलं होतं. तिथून ते 2 नंबर मोबाईलच्या दुकानातूनही काढलं जातं. त्याच पद्धतीनं पहाटेची नमाजाची वेळ झाली म्हणून त्यावेळी आमच्या सरकार काँग्रेस आणि जवळ तिथे छोटी मशिदी आहे. तिथे नमाज द्यायला तिथेच बाजूला माझ्या मित्राचं दुकान आहे कॉम्प्युटर. नमाज पडायला पहाटेची नमाज पडायला 10 ते 12 मिनिटं होतं. पण नमाज पडायला आत गेल्यानंतर 10 ते 12 मिनिटांमध्ये पाणी हळूहळू वाढवण्याची बाजू कशी होती त्या मशिदीमध्ये करायचं. मशिदीच्या बाजूला मी तिथे होतो. पाणी मला वाटतं एक साधारण 6 ते 7 इंच मशिदीमध्ये लागलं माझ्या मित्राच्या दुकानामध्ये. मित्राच्या दुकानामध्ये कॉम्प्युटरचं दुकान आहे. फटाफट एवढा मी सामान त्याला पण तिथे नमाजकडे बाहेर घेतली. त्याच्याकडे माणसं होती. आम्ही उभं काढायला. पण त्या 1 तासाच्या कालावधीमध्ये ते पाणी कमीत कमी 12 फुटांवर 2005 मध्ये पण पाणी भरलं होतं. त्याच्यापेक्षा ती वेळ ही 7, 8, 10 फूट जास्त झालं. अत्यंत त्या तासाभराच्या सिच्युएशन मध्ये जे काय घडलं हा कोणीही चिपळूणकर एक्सपेक्ट करू शकतो. पण याच्यात एक बाब सांगतो, यावर्षी पाणी भरणार हे मी दिनांक 12 जूनच्या दैनिक सकाळमध्ये वृत्तपत्रामध्ये मी स्टेटमेंट दिलं होतं. आणि त्याची स्टेटमेंटची कॉपी माझ्याकडे आजही आहे की यावर्षी व्यापाऱ्यांनी आणि लोकांनी सांभाळून राहावं. आजही त्याचं कारण आहे. या वर्षी लोक 2005 पेक्षा पाणी जास्त भरणार आहे. इतकी सिच्युएशन आणि याच्यातनं केलेलं स्टेटमेंट होताना पेपरला क्लिअर केलं. पण हे मला पण एवढं अपेक्षित पाणी जर 2000पेक्षा 1 ते 2 फुटांना पाणी भरेल. पण इतकी चिपळूणची भयानक परिस्थिती झाली. सुदैवानं चिपळूणकरांना पुराची सवय असल्यामुळे तेवढी जीवितहानी झाली. पाणी वाढत गेलं. हे पाणी अशा पद्धतीनं सांभाळलं जातं की पाणी काही काळानंतर ते स्टेबल झालं. आणि ते स्टेबल असं झालं की त्यावेळी तितक्या कालावधीमध्ये संपूर्ण लोकांचा संपर्क तुटला. रात्री पण पाऊस, मोबाईल्स नाही. संपर्क म्हणजे आमचे प्रांताधिकारी तत्कालीन मला वाटतं पवार साहेब होते मुख्य अधिकारी. प्रांताधिकारी पण आमचे मित्र होते. तहसीलदार साहेब होते. कोणी काही करू शकेल ना. संपूर्ण चिपळूण म्हणजे हायवेच्या भागापर्यंत आपण काम होते. तिथपर्यंत पाणी नव्हतं. लोकांचं जीवन काम झालं. कोण कोणाचे जीव वाचवत होता. अशाच कालावधीमध्ये आमच्या नगरपालिकेसमोर एक आम्ही कोरोना काळामध्ये आमचं सेंटर चालू केलं होतं. तिथे लोक अडचण पडली. कोण कोणाला संपर्क म्हणजे काहीच करता येईना. इंडिया टीम नाही येऊ शकत होती. मुख्य अधिकारी प्रांतांच्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करत होते. पण त्या कालावधीमध्ये एक आम्हाला वाईट परिणाम सुद्धा दिसला. तो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो.
आमच्या चिपळूणच्या नदीमध्ये जे पाण्यावर परिणाम करणारा भाग नैसर्गिक पाऊस येतो त्यावेळी आपल्याकडे असणारी 3 धरणं आहेत. या धरणामध्ये जे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज पुरवतो ते कोयना धरण. या कोयना धरणाची जी इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे 2 कंपार्टमेंट आहेत. एक तर तिकडच्या बाजूने आहे ते पाणी सेकंड स्टेजचं पाणी ज्याला वाशिष्ठ वडबंदर म्हणतो जिथे आपण जाणार आहोत त्या प्रकारचं ज्या पाणलोट क्षेत्रात येणारं पाणी हे कोळकेवाडीला ट्रान्सफर केलं जातं. टीआरटी मधलं पाणी फक्त केलं जातं इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आणि कोयनेचं जनरेशन करून ते पाणी त्याचबरोबर मागच्या वेळी सर्व महात्मा नाही की आपण एक टॅक्स करून 4था टप्पा चालू केला होता. त्या 4थ्या टप्प्याचं पाणी कोळकेवाडी धरण. आता कोळकेवाडी इथून आपलं धरण नाही तो फक्त टेम्पररी साठा करण्याचा भाग आहे. पण या कोळकेवाडी धरणातून हा 2 भागातून येणारच एक पाणी आहे. हे पाणी 4 टर्बाईन्सद्वारे 80 याची टर्बाईन्स आहे 4 टर्बाईन्सद्वारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपल्या चिपळूणकडे टनेलद्वारे सोडतो. हे टनेलद्वारे अंतर्गत पेढावडे म्हणून एक भाग आहे जिथे आपण त्या जाणार आहोत आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तिथं ते टनेलद्वारे पाणी टनेल ओपन होण्याचं वाशिष्ठ पण थोडीशी आपण चांगलं बोलताना थोडा आम्ही आज केलं पण शासकीय चूक होती की त्यावेळी कोयना धरणामध्ये पण कोयना धरणाचं इलेक्ट्रिसिटी जनरेशन चालू होतं आणि 40 स्टेजचं पाणी 3 स्टेजचं पाणी कोळकेवाडी धरणामध्ये कोळकेवाडीमध्ये 4 टर्बाईन्स चालू होते. आता आमच्या चिपळूणमध्ये आणखी एक फरक पडतो. आज तुम्हाला सगळ्यांना अनुभव येईल. हा मी तुम्हाला उद्या प्रत्यक्ष 12 वाजता सिच्युएशन काय असेल आहे कारण पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा आणि अमावस्या या काळामध्ये जे चिपळूणच्या बाहेरचे आहेत त्यांना सांगू इच्छितो की भरतीचे 2 भरती आणि ओटी तर आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या भरती ओटीमध्ये पण 2 प्रकार असतात. ज्याच्यामध्ये उधाणाची भरती म्हटली जाते आणि ज्याच्यामध्ये भांशीची भरती केली जाते. आपल्याला मराठी महिन्याचे किती समजतात बरोबर आहे ना. आपल्याला अमावस्यानंतरचे जे 4 दिवस आहेत आणि अमावस्यापूर्वीचे 4 दिवस आहेत हा एक भाग असतो आणि त्याच्यानंतर जे मधले 8 भाग आहेत हा एक भाग असतो. परत अमावस्या संपल्यानंतर आपले चालू झाल्यानंतर ते 4 दिवस संपल्यानंतर पुढच्या 8 दिवस याला भांशीचा काळ असतो आणि त्याच्यानंतर परत उधाणाची चालू होते त्यावेळी पौर्णिमा आहे आणि परत पौर्णिमा झाल्यानंतर आज 4 दिवस उधाणाची भरती कमी कमी होईल त्यानंतर भांशीची भरती चालू होईल. जी सप्तमी आणि अष्टमी असते त्या अष्टमीच्या काळामध्ये उधाणामध्ये पाणी जास्त भरतं पाणी कमी आणि हे जो भरतीचा काळ आहे चिपळूण आमचं शहर आहे ते समुद्र सपाटीपासून 5.47 मीटर वर्षाचा आहे ती बेट आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारण सरासरी आपण 5.47 मीटर आणि समुद्राचं जे पाणी आहे हे आपल्या वाशिष्ठी नदीमध्ये येतं म्हणजे ते कुठपर्यंत येतं तर आमचं एक मिठागरी मोल्ला म्हणून मुरापूर मिठागरी मोल्ला आहे चिपळूणकर जाणतात जम्मू मुरापूर तिथे ते येत होतं. त्याचा इतिहास थोडासा थोडासा सांगतो की या मिठागरीचं नाव पडलं गेलं कारण या विषयाशी संलग्न आहे. ज्यावेळी उधाणाची भरती असते त्या उधाणाच्या भरतीच्या पाण्याची जी लेवल आहे ती साधारण 249 पासून 296 त्याच्यापेक्षा पुढे जात असते. तर त्या कालावधीमध्ये जे पाणी मिठागरी मोल्ल्याची नदी आहे तिथपर्यंत यायचं. भांगशीचे जे 8 दिवस आहेत त्यावेळी ते पाणी खाली 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 सरकत जायचं आणि तिथे जे खळगे आहे त्या खळग्यामध्ये ते समुद्राचं येणारं पाणी तिथे साठतं. त्यावेळी वाशिष्ठी नदी 12 महिने वाहणारी नदी होती ती खाली होती तर तिथे ते पाणी साठायचं. भांगशीच्या काळामध्ये तिथे पाणी बाष्पीभवन व्हायचं आणि त्या खाऱ्या पाण्याचं तिथं मीठ तयार व्हायचं. ते मीठ कोकणामध्ये प्रसिद्ध होतं. मिठागरात लोक ते मीठ काढायचे आणि ते विकलं जायचं म्हणून त्या भागाला प्रभाकरा मिठागरी नाव होतं. तर ही भरती आणि ओटीची परिस्थिती. पण आता कसं होतं पूर्वीच्या काळामध्ये चिपळूणमध्ये आपण जे उद्या बघू बाजारपूर म्हणून आहे त्या बाजारपुराजवळ एक बंदर होतं आणि आमच्या चिपळूण नगरपालिकेचा तिथे जकात नाका होता आणि सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठं चिपळूण नगरपालिका आणि मी लहान होतो आणि तेव्हापासून आपल्याला या गोष्टीची आवड आहे. सर्वात मोठं उत्पन्न देणारा जकात नाका सर तो आपला चिपळूण नगरपालिकेचा म्हणजे काही प्रमाणात ट्रॅफिक मुंबईतून यायचं सामान पण क्वचित पण आम्हाला सर्वात उत्पन्न देणारा तो त्या भागाचा जकात नाका. तर संपूर्ण चिपळूण
आणि इतर भागामध्ये येणारे आवश्यक सामान ज्याच्यामध्ये बोलं असतील, संपूर्ण राशन